किरण कन्स्ट्रक्शनचं म्हटलं तर रामशंकरजी जयस्वाल साहेब यांचा हा संघ आहे आणि त्याचबरोबर आणि GS एंटरप्राइजेसचे ओनर म्हटलं तर गौरी शंकर जयस्वालजी हे दोन्ही ओनरनी आपल्या या दोन्ही संघांसाठी विश्वास दाखवलेला आहे आणि NGPL चा साथ देत आहेत. बऱ्याच वर्षापासून ते एकत्रित आहेत. आपल्या एरियातील खेळाडूंना कसं प्रोत्साहित करायचं या मोठ्या व्यक्तित्वाच्या माध्यमातून आपण या प्रीमियर लीग मध्ये पाहत आहोत आणि या टुर्नामेंटचा मोठा खंबीर नेतृत्व आणि ज्याला आदर सन्मान म्हणून व्यक्तिमत्व मानलं जातो तेच म्हणजे सतवीरजी खैरेल्या या प्रत्येक नलपाड्याच्या मैदानावरच्या टुर्नामेंटमध्ये मुख्य अतिथी आणि मुख्य व्यक्ती म्हणून मानलं जातं. एक रिस्पेक्टफुल पर्सन, एक रिस्पेक्टफुल खेळाडू. बरगदचा पेड ऐतिहासिक हे असं झाड आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. बरगदचा पेड म्हटलं म्हणजे शिवजी भोलेनाथ यांचा आदर सन्मान करण्यासारखाच आहे. गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि आजच्या क्षेत्रामधील पहिल्या चेंडूचा प्रारंभ होताना पाहूया. चला, पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत GS एंटरप्राइजेसच्या माध्यमातून ते म्हणजे राजू आणि सामना करतील योगेश. नॉन स्ट्राईकला आहेत ते गौरव. पहिला चेंडू, पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, ढकलून काढलेला आहे, सन्मानजनक घेऊन काढलेला आहे. आपलं खातं योगेशच्या माध्यमातून संघासाठी उघडलं जाते. धावसंख्या 1. सुरुवात होते. आता स्ट्राईकला आले ते म्हणजे स्वतः आयकॉन खेळाडू नलपाडा क्रिकेट टीम संघामधला एक महत्वपूर्ण ऑलराऊंडर असा खेळाडू गौरव. दुसरा चेंडू राजू यांचा सामना करतील. येतोय का मोठा फटका पाहूया. हलक्याच कट खेळून काढलेला हा चेंडू. चांगली गोलंदाजी होते. राजू यांची बॉलिंग ऍक्शन पाहिली तर सुंदर असा रनअप आहे. फिनिशिंग व्यवस्थित आहे, पिचिंग व्यवस्थित आहे. दोन चेंडू मध्ये चमक मात्र राजूच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्ट्राईकला आले तर योगेश. दोन चेंडू आणि पॉवर प्लेचं षटक. तिसरा चेंडू ऑन दी मार्क. सामना करतील योगेश. गुड बॉलिंग, चांगला चेंडू. पुन्हा एकदा हलकाच कट करून स्ट्राईक मात्र बदलतात आहे. पिचिंग चांगली आहे. चेंडू मात्र उसळी देखील घेतोय. कालच्या क्षेत्रामध्ये बनवलेली ही विकेट म्हणजे घरेलू खेळाडू यांनी ही विकेट स्वतः तयार केली आहे कारण कार्यक्रम आपल्या घरातलाच आहे. चौथा चेंडू राजू यांचा. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक गौरव. आणि चौथा चेंडू देखील सुरेख टाकलेला चेंडू. पाहिलं की पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, आक्रमक खेळायचा प्रयत्न आहे, त्याच माध्यमातून टाकलेला चेंडू. काय सुंदर फिनिशिंग आहे. म्हणजे नलपाड्यामध्ये देखील टॅलेंटचा भंडार आहे. तो टॅलेंट आता या NGPLच्या माध्यमातून पाहायला भेटते. पाचवा चेंडू राजू यांचा. चांगला चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. 5 चेंडू झालेले आहेत. कुठलाही मोठा फटका सर्कलच्या बाहेर मारायला देत नाहीये. जकडून ठेवलाय. व्यवस्थित लाईन आणि लेंथनी टाकणारा हा गोलंदाज राजू. शेवटचा चेंडू कुठल्या पद्धतीमध्ये टाकतील कारण सामना करणारे गौरव. सकाळच्या क्षेत्रामध्ये थोडंसं वातावरण थंड असतं. हवेचा जो रोग आहे तो शांत असतो. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स खेळले तरच रन्स येतील. शेवटचा चेंडू. 5 चेंडू 5 धावा. राजू आणि माग. आणि शेवटच्या चेंडू मध्ये मारलेला हा फटका परंतु फिल्डर मात्र तैनात आणि थोडीशी मिसफील्ड आणि येणारा हा चौकार. DJ
दुसरं षटक घेऊन येतात ते मनीष. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलमध्ये चेंडू मात्र टाकला होता, परंतु मिसफील्ड, तुम्हाला गोलंदाजीचा साथ द्यावा लागणार. थोडीशी मिस्टेक आणि 4 धावा. षटक संपलंय बिनबाद. धावसंख्या झाली ती 9. दुसरं षटक मनीष, ऑन स्ट्राईक योगेश. 4 षटकांचा सामना राहील. टाकलेला चेंडू सरळ दिशेने मारला फटका हवेत मात्र मारला जातोय, बरगतच्या पेडला जाऊन कुठेतरी आदळतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. वारंवार आवाज येतोय, खेळाडूंना चीअरअप केलं जातंय की फिल्डिंग करताना थोडासा ऍक्टिव्ह राहा. आणि जेव्हा जेव्हा राजेश समोर येतो तर कालच्या दिवसामधली ती मॅच म्हणजे बॅड लक म्हणताच येईल. चांगली खेळी केली होती, हार्ड लक. मारलेला फटका, फिल्डर तैनात आहे, चेंडू पकडला जातोय आणि फेकला जातोय, तोपर्यंत मात्र 2 धावा. पुन्हा 2 धावा. पुन्हा एकदा खेळून काढेल हा फटका, सरळ दिशेने मारलेला लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका. फिल्डर तैनात आहे, एकच धाव. चांगली फिल्डिंग म्हणता येईल. एकेरी दुहेरीने आपली धावसंख्या, कारण कालच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर 4 षटकांमध्ये एव्हरेज स्कोर हा 29 असा पाहायला भेटला. कारण सकाळच्या क्षेत्रामध्ये आणि या खेळाडूंना या मैदानाची आणि परिस्थितीची जाणीव आहेतच. त्याला लक्षात ठेवून दोन्हीही फलंदाज आतापर्यंत व्यवस्थितपणे स्कोर बोर्ड हलता चालता डुलता ठेवतात. एक सन्मानजनक स्कोर बनेल याची आशा बाळगून या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत तरी व्यवस्थित फलंदाजी केलेली आहे. गरज पडेल तरच मोठा फटका मारायचा असा विचाराने मात्र फलंदाजी होत आहे. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू, चांगला चेंडू होता. 1 धाव आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 रन्स ऑन बोर्ड. चेंडू झालेत मनीष यांची 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या पोहोचते बिनबाद 15. आणि पहिला अवंतर चेंडू आजच्या दिवसातील, पहिला वाईड बॉल, पहिला गिफ्टेड बॉल. धावसंख्या पोहोचते 16. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक. दुसरं षटक स्वतः कर्णधार मनीष, सामना करतील योगेश. आणि हा फिरकून दिलाय, पुल केलेला पटका. 6 धावांसाठी मॅजिकल 6 रन षटकार. डीजे आड बघितली खराब चेंडूची आणि भेटताच त्याला भिरकून दिलाय सीमा रेषाच्या बाहेर 6 धावांसाठी. व्हॉट अ प्ले. छान खेळी करतात आहे, सुंदर खेळी करतात आहे, समजदारीचा खेळ चालू आहे. आणि 2 धावा. गरज पडली तरच मारायचा, खराब चेंडू भेटला तर त्याला सोडायचा नाही. सन्मानजनक चेंडू असेल त्याला ढकलायचं आणि रन्स घ्यायचे. इंटेलिजंट प्ले बाय बोथ द बॅट्समन्स. षटक संपते, 2 षटकाच्या अखेरीस बिनबाद. धावसंख्या जाऊन पोहोचते वेगवान 24 धावांवर. 24 रन्स ऑन द बोर्ड. चला, वेळ घालवायचा नाहीये, पाण्याची गरज पडलीच. 2 ओव्हर मध्ये तुम्ही पाणी मागता, तुमचा स्टॅमिनाला स्वतः तुम्ही चॅलेंज करा. आणि ऑलरेडी 5 मिनिटं आपण उशीर आहोत. आपला जो टाइम आहे, आपला जो शेड्यूल आहे, त्यांनी 5 मिनिटांच्या पाठी आहोत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक संपवायचे आहेत, लक्षात असू द्या. चला, 2 षटकाच्या अखेरीस बिनबाद 24 धावा.
एक चौकार आणि एक षटकाराची खेळी आतापर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटली आहे. योगेशच्या माध्यमातून येणारा आजच्या दिवसातील पहिला सलामी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वर. तिसरा षटक GS एंटरप्राइजेसच्या माध्यमातून पाहायला भेटेल. तो गोलंदाज आहे प्यारेलाल. चला लवकर करायचं आहे जरा क्षेत्ररक्षण. घाई गडबड याच्यासाठी आपण सांगतोय की आजच्या दिवसामध्ये आपल्याला सेमीफायनल आणि फायनल हे देखील कंप्लीट करायचं आहे. तिसरं षटक घेऊन आले ते प्यारेलाल. धावसंख्या पोहोचली आहे ती 24 वर. प्यारेलालला गोलंदाजी करावी लागेल कारण थोडासा स्कोर वेगवान माध्यमातून पळतोय. पॉइंटच्या दिशेला मारायला फटका. पकडेपर्यंत फेकेपर्यंत नक्की 2 धावा होतील आणि येस 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. तिसरं षटक मार्गास्थ. या षटकामध्ये अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मारलेला फटका चातोय का, परंतु यावेळेस मात्र सरळ हातामध्ये चूक नाही होत आणि झेलबाद होऊन गौरवला परतावा लागेल. इजे कर्णधार यांना परतावा लागतंय. चांगली खेळी गेली होती. शॉट मात्र मारला होता परंतु हातामध्ये फिल्डर तैनात होता. नवीन फलंदाज गेले ते ऑलराऊंडर यतीन, ज्यांना आपण वारंवार सनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून ठाण्या नगरीमध्ये चांगली खेळी करताना पाहतोय. या वेळी आपण NGPL मध्ये त्यांचा समावेश. यतीन लेफ्ट हँडेड बॅट्समन, मात्र यश भेटलंय ते प्यारेलाल यांना. पहिला गडी गमवायला लागला. पहिला गडी परतवलेला आहे गौरवच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती म्हणजे 26 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकला आहेत येतीन. रिवर्सचा फटका पाहिला, परकला आणि मारलेला फटका चाललाय तो सीमा रेषाच्या बाहेर. 4 धावांसाठी. वेल प्लेड. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द स्टिक. गरज होती का. मगाचा चेंडू थोडासा हळवर होता ज्याच्यावर वेळ घेतला, परंतु हा चेंडू वेगवान टाकलेला प्यारेलाल यांनी आणि यतीनला परतावा लागेल. दुसरा गडी बाद. DJ
पुन्हा रिवतचा फटका, पुन्हा येणारा हा 4 धावा. क्या बात है. बघा वारंवार हे खेळाडू एका दुसऱ्याच्या विरुद्धामध्ये बऱ्याच वर्षापासून खेळतात आहे. कोण कशी गोलंदाजी करतो, कोण कशी फलंदाजी करतो, याचा अभ्यास आहे. त्याकरिताच पुन्हा एकदा वेगवान टाकलेला चेंडू कलेक्ट होऊ शकत नाही आणि 22च्या स्वरूपामध्ये, माफ करा, वाईड घोषित केलेला आहे पंच यांनी. छत्तीस धावा, 36 रन्स ऑन बोर्ड. वाईड वर एक अतिरिक्त धाव. आता मात्र हवेत मारलेला फटका आणि बाद. तिसरा गडी बाद होतोय. पॅरेलने 3 गडी बाद करून धावसंख्या षटकाच्या अखेरीस होते ती. झाले ते 3 बाद, 36 धावा. पॅरेलल यांनी मात्र थोडेसे रन खर्च केले, परंतु 3 गडी मात्र तंबूमध्ये परतवलेले आहेत. शेवटचं षटक आहे, हाणामारीचे षटक आहे. जास्तीत जास्त रन्स मात्र बोर्डवर आले पाहिजे आणि याच्यासाठीच पॅव्हिलियन एंड मधून आवाज येतोय की रन्स करा. 36 धाव सकाळच्या क्षेत्रामध्ये पाहिलं गेलं तर अजूनपर्यंत तरी चांगली खेळी केली आहे, चांगली फलंदाजी झाली आहे. एक चॅलेंजिंग स्कोर नक्कीच या इनिंग्समध्ये आपल्याला पाहायला भेटेल किरण कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून. आणि किरण कन्स्ट्रक्शनचं जर म्हटलं तर त्यांचे प्रोप्रायटर आणि संघ मालक रामशंकर जयस्वाल आणि आयकॉन गौरव जयस्वाल. गोलंदाज आले ते म्हणजे आदित्य. यस, तेज रफ्तार गेंद विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल. कोण काय, अरे हो, पण कोण देणार, काय देणार. तुझं नाव किरण आहे का? नीरज. नीरज यांच्या माध्यमातून जर आदित्य यांनी विकेट घेतला तर 501 रुपये. हो हो हो, तेच सर्रार गेंद. आदित्य काय चेंडू टाकलाय, वेगवान चेंडू. 501 रुपयाचा पारितोषिक आहे आदित्य तुम्हाला तुमच्या मित्र नीरजच्या माध्यमातून. आरबीआय बँक नलपाड्यात आहे का? $37 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडू शिल्लक. आदित्य रफ्तार. वड बॉल पुन्हा एकदा. आणि फलंदाजीसाठी आहेत ते म्हणजे सुबोध.
चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू, वेगवान चेंडू. वॉड बॉल परंतु तितकाच चांगला फटका, खरून मारलेला हा फटका. चांगली फेकी आणि सुबोधला परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. डीजे जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी आई. मातून हर्ष जयस्वाल देगा ना. गोपीच्या माध्यमातून हर्ष भोईर साहेब आणि हा मारलेला उंचावून फटका हवेत जातोय. सेफ झोन मध्ये लँडिंग होतंय. पडेपर्यंत, पकडेपर्यंत, फेकेपर्यंत 2 धावा. ठीक आहे ओके. रन आउट आणि षटक संपते. 4 षटकाच्या अखेरीस किरण कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून पाहायला भेटते जमा केले रन्स ते म्हणजे 41 रन्स आणि 42 रन्सचं टार्गेट दिला आहे ते JS एंटरप्राइजेस यांना. डीजे आणि त्याचा नाणेफेक. काशी के बाबा वर्सेस व्हेंचर कॉर्पोरेशन यांच्यामध्ये नाणेफेक होणार आहे. काशी के बाबा यांचे प्रोप्रायटर आणि संघ मालक संदीपजी विश्वकर्मा आणि त्याचबरोबर व्हेंचर कॉर्पोरेशनचे मालक सीताराम प्रजापती यांच्यामध्ये झुंज पाहायला भेटणार आहे. कमिटीच्या माध्यमातून, ऑर्गनायझरच्या माध्यमातून नाणेफेक करून घेऊया. काशी के बाबा संदीपजी विश्वकर्मा यांचा संघ, यांचे कर्णधार, यांचा आयकॉन अनिकेत प्रजापती आणि त्याचबरोबर व्हेंचर कॉर्पोरेशनचे कर्णधार आणि त्यांचे आयकॉन या नलपाड्याचा होल अँड सोल व्यक्तिमत्व म्हणजे हेलो सतवीरजी खैरेलिया साहेब. और दूसरा मैच होने जा रहा है वेल्चर कॉर्पोरेशन वर्सेस काशी के बाबा. सबसे बड़ा मैच आज के संडे का. और कौन बोल रहा है? और वेल्चर कॉर्पोरेशन ने मांगने का निर्णय लिया है. चला मॅचला सुरुवात करूया. क्षेत्ररक्षण लावून बहुत द्या ही please. महत्वपूर्ण टॉस उड़ने जा रहा है. हेड इज अ कॉल और हेड. वेल्चर कॉर्पोरेशन ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी तुरंत निर्णय लिया है. सतवीर, क्या लग रहा है टूर्नामेंट के बारे में? टूर्नामेंट तो हमेशा से अच्छा ही होता है और आगे भी अच्छा होता रहेगा. और हम लोग टॉस जीते तो हम लोग फील्डिंग करेंगे. ओ फील्डिंग करेंगे बोल रहे हैं. और अनिकेत प्रजापति एक नया उभरता खिलाड़ी नलपाड़ा में. अनिकेत, कैसा लग रहा है ये स्टेज, ये टूर्नामेंट? आप बताना चाहते हैं कुछ 2 शब्द? टूर्नामेंट तो बहुत अच्छा है. अभी खेल के हम देखेंगे जीत सकते हैं कि नहीं. जीतने की कोशिश करेंगे. और गई बार आपने मैन ऑफ द सीरीज जीती थी. इस बार आप उस रेस में आने वाले हैं कि नहीं, ये बता दीजिए सबको. देखते हैं, खेलते खेलते मालूम पड़ जाएगा. कल क्योंकि बहुत ही शानदार बल्लेबाजी हुई. तपन आपकी टीम मेंबर है, बहुत बहुत शानदार बल्लेबाजी, गेंदबाजी. कल का मैच आपको कैसा लगा? कल का दिन पूरा सैटरडे बहुत अच्छा था, देखने में मजा आ रहा था. और जो कल उलटफेर हुआ आपको कैसा लग रहा है? अभी आपकी टीम सेमीफाइनल तक जाएगी कि नहीं जाएगी? देखते हैं, जाएंगे, हम तो कोशिश वही करेंगे. मैं सतवीर से इसलिए ज्यादा क्वेश्चन नहीं कर रहा हूँ क्योंकि वो मेरे टीम मेंबर है. और ओवर टू बायरेश सर. चला, व्हेंचर कॉर्पोरेशनने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय आणि आवाहन केलेलं आहे काशी के बाबा यांना फलंदाजीसाठी. चला, येस टी शर्ट
42 रनचं टार्गेट आहे आणि 42 रनचा पाठलाग करण्यासाठी प्रथम फलंदाजी जोडी चालली आहे, ती म्हणजे राहुल जयस्वाल आणि मनीष. बघा कॅनडावरून तुमचे परम मित्र सर्वांचे घनश्याम सर टुर्नामेंट पाहतच आहेत. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचा पारितोषिक आहे आणि ती 101 रुपयाचा पारितोषिकची नोंद करून ठेवायची आहे, कारण घनश्याम सरच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू जो षटकार मारेल त्याला 101 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण योगेशच्या माध्यमातून षटकार पाहिला होता, त्याची नोंद करावी. आणि पहिलं षटक घेऊन येते कर्णधार आयकॉन गौरव जयस्वाल. राहुल एक हार्ड हिटर बॅट्समन, एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि या मैदानाला पूर्णपणे जाणून घेणारा हा खेळाडू. चोवीस चेंडू आणि 42 धावांची गरज. आणि घनश्यामजी यांच्याकडून जर राहुलनी षटकार मारला तर 501 रुपयाचा पारितोषिक आहे, लक्षात असू द्या. आणि गोपी सर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक. मी येतो नलपाडाला राहायला. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू उसवी घेतलेला चेंडू, गुडलेंथवरून राईज होणारा चेंडू, डॉट बॉल. काय चेंडू होता, काय राईज झालाय, काय गॅदर झालाय कीपरच्या हातामध्ये. हो 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 हो, पुन्हा एकदा लाईन लेंथ पकडून टाकलेला हा चेंडू, वेगवान चेंडू, विकेट कीपरच्या हातामध्ये. पुन्हा निर्धाव गेलेला चेंडू, डॉट बॉल. प्रेशर पहिला ते 2 चेंडू मध्ये प्रेशरनी मात्र. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. पॉवर प्लेचं षटक, 42चा टार्गेट आणि निर्धाव टाकलेला हॅट्रिकचा निर्धाव चेंडू. दोन्ही बॅट्समन मध्ये थोडीशी गुप्तगू होते की लाईन मध्ये येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न करा. चला धनंजय विकासच्या माध्यमातून जर झेल पकडला तर 200 रुपयाचा पारितोषिक. पैसा जमा करू. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. यापुढे जो कोणी इनामी राशी घोषित करेल त्यांनी प्रथम आपलं नाव आणि रक्कम इथे स्कोर टेबलवर जमा करायचे. कारण काय होतं, बोलता बोलता आम्ही विसरून जातो. त्यानंतर मारलेल्या खेळाडूनी इनामी राशी घेतलेला खेळाडू येतो आणि आम्हाला विचारतो आमचे पैसे कुठे आहेत. तो थोडासा प्लीज जरा कॉर्पोरेट करायचं आहे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ सिग्नेचर शॉट. 6 धावांसाठी डीजे. प्रेशर होता, मनीषाला कर्णधाराची भूमिका घेतली आणि पहिला चेंडूवर टटवला सरळ दिशेनी. सुपर सुपर डुपर 6. शेवटचा चेंडू. ऑनलाईन नाही कॅश. आणि हा निर्धाव टाकलेला चेंडू. एक लक्षात घ्या, ऑनलाईन तुमचे कुठलीही इनामी राशी ते एक्सेप्ट केली जाणार नाही, ओनली कॅश. लक्षात असू द्या. थोडासा आम्हालाही थोडासा बोलताना विचार करून बोलावा लागेल, कारण ऑनलाईनचा जमाना आला.
नेटवर्क गेलं तर काय करणार. आणि पहिला षटक संपते. पहिल्या षटकाची आखरी धाव संख्या होते ती म्हणजे 7 रन्स ऑन द बोर्ड. 42चं टार्गेट आहे. अजूनही रन्स बनवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला अजूनही 35 धावांची गरज आहे. 18 चेंडू 35 धावांची गरज. आणि दुसरं षटक घेऊन आले तो म्हणजे अनीस, यंग टॅलेंट, अपकमिंग टॅलेंट फ्रॉम नलपाडा. अनीस सामना करतील राहुल. राहुल, तुम्हाला 501 रुपयाचं पारितोषिक आहे घनश्याम सरांकडून जर षटकार मारला तर. आणि घनश्याम सरांनी ऑलरेडी 5000 रुपये कमिटीकडे जमा केलेले आहेत. क्या बात आहे. ओ हो 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 अनीस, काय चेंडू टाकलाय. ओह, वॉट अ बॉल. गोळी. राहुलला थोडस कठीणाई होते फलंदाजीला. अजूनपर्यंत काय बॅटीवर बॉल ते कनेक्ट करू शकत नाहीये. वारंवार डॉट चेंडू चाललेले आहेत. मनीष त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतात आहे की लाईन मधून येऊन खेळण्याचा प्रयत्न करा, कारण रन चेस करायचे ते म्हणजे आता 17 चेंडू आणि 35 धावांची गरज. पुन्हा एकदा थोडासा बोटांची जादुरी करून हळू टाकलेला हा चेंडू पेसला थोडासा कमी करतात आहे. आणि पंच हे लेग बाईसच्या स्वरूपामध्ये घोषित देताना धावसंख्या पोचते. अंकितच्या माध्यमातून जर सुजल यांनी झेल पकडले तर कॅश प्राइस 200 रुपये इकडे जमा झालेले आहेत. क्या बात आहे. 200 रुपये सुजल तुमच्या नावावर इकडे जमा झालेत. फक्त कॅच पकडायची आहे तुम्हाला. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे की कॅच पकडू शकत नाही का. वा. अपील होते. फ्रंट ऑफ द स्टंप मिडल स्टिकवर आदळतोय आणि परतावा लागेल मनीष यांना. डीजे डीजे मॅक, बरोबर ना. डीजे मॅकच्या माध्यमातून चला रोशन, हाताला माझ्या खाज येते इथे, हातावर जरा पैसे ठेवा. कॅश प्राइस जमा होईल. इनामी राशी देणारा आणि ज्याच्यावर लावले गेले त्यांच्या दोघांचीही नावं घेतली जातील, काळजी करू नका. सुजल 200 रुपये अजूनही आहेत. म्हणजे तुमच्या मित्रमंडळीला एवढा कॉन्फिडन्स आहे की तुम्ही कॅच नाही पकडू शकत. पकडणार. ओके. वेगवान चेंडू होता. पायामध्ये टाकला चेंडू, खेळून काढलेला हा फटका, गॅप मध्ये मारला फटका. 2 धावा मात्र. नक्कीच चांगला थ्रो, गुड थ्रो, परंतु गॅदर होत नाहीये. थोडासा प्रयत्न होता परंतु 2 धावावर कमी झालेले दोन्ही खेळाडू. खेळावा लागेल, बॅटिंग करावा लागेल. टार्गेट मात्र थोडासा डोंगरासारखा दिसायला लागलाय, कारण रन्स जमा झाले ते आतापर्यंत म्हणजे फक्त आणि फक्त 10 धावा. अनिश गोलंदाजी करतोय. 42चं टार्गेट आहे. आणि नवीन फलंदाज प्यारेलाल. प्यारेलाल यांनी गोलंदाजीमध्ये मात्र चांगली चमक सोडली. 3 विकेट्स त्यांच्या नावावर आहेत. रनअप मध्ये थोडंसं चुकी. पुन्हा अंदिमाग. अनिशच्या माध्यमातून टाकला जाणारा 5वा चेंडू. सामना करतील प्यारेलाल. प्यारेलालने मारायला फटका आणि सुबोध तिकडे चेंडू अडवतोय. क्या बात है.
सुबोधन कंपनीच्या माध्यमातून देखील या नलपाड्याच्या मैदानावर 50,000 रोख रक्कमची टुर्नामेंट होते आणि ती म्हणजे मला वाटतं MKP स्पोर्ट्सचीच होते. माफ करा, बावा चषक. व्हाईट बॉल. पुढच्याच हप्त्यामध्ये 7 आणि 8 तारखेला त्या टुर्नामेंटचा आगाज होणार आहे आणि तो म्हणजे बावा चषक. व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. स्लोअर डिलिव्हरी, मारलेला फटका आणि येस, चेंडू अडवला जातोय. उचलून फेकेपर्यंत 2 धावा. स्कोरबोर्ड झालेला आहे 2 षटकाच्या अखेरीस 1 बाद 14 धावा. म्हणजे 12 चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावांची गरज. नवीन गोलंदाज आले ते म्हणजे यतीन. यतीनं टाकलेला चेंडू, मारलेला फटका, पॅरल्याच्या बॅटून मारलेला चेंडू जातोय. फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. 11 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. चेंडू चाललाय, पळतोय घोषित क्षेत्रापर्यंत. अडवलेला चेंडू फेकेपर्यंत मात्र लेगबायच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा 2 धावा. 10 चेंडू 24 धावांची गरज. 10 चेंडू 24 धावांची गरज. गेला सत्कार. डीजे हेलो. स्कोरर आकाश चौधरी. होते शानदार शॉट 2 रन के लिए. प्यारे आते ही ग्राउंड में आग लगाते हुए क्या बैटिंग कर रहे हैं. और हमारे एम्पायर सोनू सर
बहुत ही शानदार एम्पायरिंग कल के दिन, आज के दिन भी 8 बॉल 16 रन चाहिए। चार बॉल 26 रन। जो बहुत देर से मैच ऐसा लग रहा था कि बॉलिंग साइड 26, और प्यारे ने आते ही 4 गेंदों पे पूरा उलटफेर कर दिया। प्यारे अंडर एज से गए साल अंडर एज के इसमें मोस्ट अमेजिंग प्लेयर बने थे, इस बार भी वैसी बैटिंग करते हुए और यतीन के ऊपर हमला करते हुए। और क्या गेंदबाजी है, क्या सही गेंद डाली, सटीक गेंद। 1 रन पूरा, दूसरे के लिए कोशिश। पांच बॉल 27 रन। बहुत ही शानदार बल्लेबाजी करके अपनी टीम को आगे पहुंचाया प्यारे ने। और यतीन, ये बॉल अच्छी निकालनी होगी, नहीं तो मैच में फंस जाएंगे। क्या गेंद की है, जबरदस्त बॉलिंग और चतुर भरी कप्तानी। और अब आ रहे नन्हे मुन्ने हमारे हेलो आवाज कर भाई, हेलो मैं आवाज करो ना, हेलो 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 हेलो। चल 6 गेंदों पर 15 रन, 40-60 का मैच, मगर प्यारे 50-50 करते हुए। और नए उभरते खिलाड़ी विवेक, क्या ये मैच निकाल पाएंगे, इनके जीवन का सबसे पहला ओवर एनजीसीएल में। बहुत ही शानदार युवाओं के लिए टूर्नामेंट एनजीसीएल सीजन 6 और गौरव मास्टरमाइंड। क्या ये मैच जीत पाएंगे, बैटिंग या बॉलिंग। पहली गेंद सामने करेंगे प्यारे, और ये बॉल खतरनाक बॉलिंग। पहली गेंद पर सबसे बड़ा विकेट विवेक ने, और अपने जीवन का सबसे बेहतरीन गेंद डाल दी। और क्या गेंदबाजी है विवेक, पहली गेंद पर प्यारे को आउट करके मैच में पूरी वापसी करते हुए। और गौरव जायसवाल जो कप्तान है, उन्होंने बेहतरीन गेंदबाजी करवाई सबसे। और देखते अब क्या होगा, क्योंकि मुकाबला अब जो बॉलिंग साइड हार रही थी, अब वो थोड़ा थोड़ा 70-30 हो गया है। फिर भी राहुल अभी नॉन स्ट्राइक एंड पर है, और बिग हिटर तुषार क्या कर सकते हैं अपनी टीम के लिए। आइए देखते हैं अगली गेंद। 5 गेंद पर 15 रन, दूसरी गेंद,
फ्लाइटेड वाइड गेंद। 5 गेंदों पर 14 रन की दरकार। अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर हार्ड हिटर हिटमैन राहुल। क्या ये मैच फंसा हुआ है? और फुल टॉस, बहुत ही अच्छा शॉट, 1 रन पूरा। और बॉल अभी तक किसी प्लेयर के हाथ में नहीं, 2 रन पूरे। बहुत ही शानदार गेंदबाजी। अभी तक 4 गेंदों पर 12 रन की दरकार। विवेक बहुत ही खतरनाक बॉलिंग करते हुए, आप देखते हैं क्या करेंगे। अगर उन्होंने 1 या 2 बॉल डॉट निकाल दी तो मैच पूरा इनके पाले में आ जाएगा। किरण कंस्ट्रक्शन, एक और स्लोवर, फिर से वाइड। ये वाइड से इनको दिक्कत हो सकती है। 4 बॉल 11 रन, 4 गेंदों पर 11 रन की दरकार। 11, बहुत ही शानदार मुकाबला। और हार्ड फुल कैच हो सकता है, और ये कैच बहुत अच्छा प्रयास। सामना रंगलाय मैदानी आज होते चुरशीचा खेळ कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल पडगांधी नगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल तलपड गांधी नगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल सामना रंगलाय मैदानी आज होते चुरशीचा खेळ सामना रंगलाय मैदानी आज होते चुरशीचा खेळ होते चुरशीचा खेळ और विवेक के लिए इनामी राशि आते हुए, जो उन्होंने प्यारे का पहली गेंद पर विकेट लिया था, रॉयल स्पोर्ट्स की तरफ से 2001 रुपए की रोक रकम। पहली संडे हो गया है विवेक का फंडे। ठीक है भाई। और एक विकेट लेते हैं तो 1001 रॉयल की तरफ से, रॉयल स्पोर्ट्स नलपाड़ा। और फ्लिक कर दिया है, 1 रन और डिक्लेयर जोन। मुझे ऐसा लग रहा है कि जो दो गेंदों पर 9 रन की दरकार। 9 रन। राजकुमार एक दिग्गज बल्लेबाज, ये 2 गेंदों पर 9 रन बना सकते हैं। बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं। इनको थोड़ा ऊपर भेजते तो अभी मैच का रुख कुछ और होता। आइए देखते हैं। वाइड गेंद, बहुत ही शानदार, डर का माहौल राजेश राजकुमार का। और मैच अपने बस में करते हुए किरण कंस्ट्रक्शन 1 गेंद पर 8 रन की दरकार। अब तो भगवान या गेंद को
बचा सकते हैं। चा कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल पडगांधी नगरचा चषक दादा आईलय पॉवरफुल चलिए चलिए जल्दी थैंक यू डीजे। और इसके बाद का मैच वेल्चर कॉर्पोरेशन, एक सिक्स पर साबत अगर मारते हैं तो 1001 रुपए की इनामी राशि रॉयल स्पोर्ट्स क्लब आरबीआई बनते हुए नलपड़ा। और पहले सर आपको आना होगा। क्या गेंदबाजी की है विवेक ने अपनी टीम के लिए। मॅच संपते आणि दुसऱ्या मॅच साठी आपली फौज घेऊन सत्वीर मात्र मैदानाच्या मधोमध